व्हिडिओ तुफान चर्चेत आहे। अनगर नगरपंचायतीबाहेर राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत निवडणुकीत विजय मिळवल्याप्रमाणे जोरदार जल्लोष केला। यामध्ये राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत उर्फ बाळराजे पाटील आघाडीवर होते। त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याकडे पाहत अजित पवारांना थेट आव्हानच दिलं। अजित पवार, तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरांचा नाही, असं त्यांनी म्हटलंय। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। या व्हिडिओची सध्या सोलापुरात चांगली चर्चा रंगली आहे। ती नेमकी का, तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांची गेल्या अनेक वर्षांपासून अनगरमध्ये सत्ता आहे। मात्र यंदा अजित पवारांनी अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या सुनेसमोर आव्हान उभं केलं होतं। अनगर नगरपंचायतीमधील राजन पाटील यांच्या पॅनलच्या 17 जागांसमोर कोणीही उमेदवार उभा नसल्याने बिनविरोध निवडून आल्या होत्या। मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी शड्डू ठोकल्याने राजन पाटील यांची काहीशी कोंडी झाली होती। मात्र मंगळवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज नाट्यमयरित्या बाद ठरवण्यात आला। त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती, हे तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता। जो उमेदवाराचा फॉर्म आहे त्यामध्ये उमेदवाराची सही आणि सूचकची सही असणं आवश्यक आहे। तर त्यांच्या फॉर्मवर सूचकची स्वाक्षरी नव्हती। तो सूचकची स्वाक्षरी नसल्यामुळं हा मुद्दा जो आहे तो जे महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक याचे जे अधिनियम आहेत याच्यानुसार सूचकची सही असणं बंधनकारक आहे। त्यामुळं ही जी हरकत होती ती ही मेजर हरकत होती। त्यानुसार ह्या हरकतीच्या अनुषंगाने आम्ही संक्षिप्त चौकशी केली आणि त्या संक्षिप्त चौकशीमध्ये सूचकची सही नसल्यामुळे त्यांचा जो अर्ज आहे तो आम्ही अवैध ठरवला। यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायती बाहेरच एकच जल्लोष केला होता। यावर उत्तर देताना अमोल मिटकरींनी पलटवार केलाय। त्यांनी ट्विट करत म्हटले की दुख इस बात का नहीं कि कुछ लोग कुत्ते निकले, दुख इस बात का है कि कुत्ते होकर भी वफादार नहीं निकले। #अनगरची मोकाट कुत्री। काल अमोल मिटकरी यांनी केलेल्या या पोस्ट नंतर त्यांनी आणखी एक पोस्ट केली आणि लिहिलं, राजन पाटील यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अति माज आलाय। ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच, पण तुर्तास अवलाद्यांच्या मस्तीत वागण्याने मालकाला भिकारी बनवेल, तुर्तास इतकेच। दरम्यान उज्ज्वला थिटे यांनी या सगळ्यावर काय म्हटले तेही ऐका। नमस्कार, मी उज्ज्वला थिटे। आपण पाहताय मी अनगर नगरपंचायत येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 4 ते 5 दिवसांचा संघर्ष करत होते। त्यातून मी उमेदवारी अर्ज दाखल केलाही। तेवढ्या संघर्षातून पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी, असं कसं शक्यच नाही ना ते। ह्यासाठी मला कोर्टामध्ये माझा अर्ज कसा बाद झाला, का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागू शकते। मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते। आता मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा बाद केला गेलाय ते मी चौकशी लावेन।